एक प्रश्न सुटल्यानंतर दुसरा प्रश्न उद्भवणं हे अगदी ओघाने आलं आणि ते चालूच राहणार आहे. जोपर्यंत आयुष्य चालू आहे तोपर्यंत चालूच राहणार आहेत त्या गोष्टी. त्याच्यामुळे आपल्याला प्रश्नांचा विचार करायचा नाही, आपल्याला उत्तरं शोधायची आहेत त्याच्यावरती. आपल्याला उत्तरांवरती आपलं लक्ष जास्त द्यायचं आहे. बऱ्याचदा असं होतं की आपण प्रश्नांवरती जास्त फोकस करतो की एखादा प्रॉब्लेम माझ्या आयुष्यात का आला, किंवा तो का आलाच नसता तर किती बरं झालं असतं, आणि आता तो आला आहे तर आता त्याच्यामुळे माझं आयुष्य किती भयानक झालं आहे, किंवा त्याच्यामुळे माझे इतर प्रॉब्लेम्स किती वाढलेले आहेत, त्याच्यामुळे मला किती आत्ता त्रास होतो आहे, किती किती सहन करावं लागतं आहे, सफर करावं लागतं आहे. आणि बाकीच्यांच्या आयुष्यात तर कधी तसं घडताना दिसत नाही, किंवा त्यांच्या आयुष्यात सगळं चांगलं चाललं आहे, मग माझ्याच आयुष्यात असा प्रॉब्लेम का आला आहे, किंवा ह्याच्या आधी सगळं सुरळीत चाललं होतं, मग आत्ता अचानकच असं का व्हावं, किंवा मी काही तसं वाईट केलेलं नाही आहे, मग माझ्या बाबतीत हे असं का, असे बरेच प्रश्न का का का, ज्या कुठल्याही काला कुठलंही उत्तर नसतं.